राज्यात सगळीकडेच उष्णतेची तीव्रता वाढलेली आहे आणि कोकणात उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण झालेली आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनल. तर सध्या राजस्थानकडून येणारे हे जे काही कोरडे वारे आहेत, ते अशा प्रकारे राज्याकडे उत्तर पूर्वेकडून येत आहेत आणि त्यामुळे कोकणात खास करून पूर्वेकडचे वारे जेव्हा जेव्हा वाहतात, तेव्हा तापमान खूप जास्त वाढतं. आज मुंबई सांताक्रूझमध्ये तापमान 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त पाहायला मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी उष्णतेची लाट आहे. तसेच कोकणातील अंतर्गत बऱ्याचपैकी भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त पाहायला मिळाले. तर किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान होतं. त्यासोबत राज्यात सर्वाधिक तापमान या ठिकाणी अकोला येथे 39 अंश सेल्सिअसपेक्षा थोडंसं जास्त पाहायला मिळालेलं आहे. आणि पुढील अंदाज जर आपण पाहिला तर ही जी काही तापमान वाढ आहे ती चालूच राहील. राज्यात सर्वच ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. आज जेवढं ऊन होतं त्यापेक्षा थोडंसं जास्त ऊन उद्या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजे उद्या अकोला 39.5 अंश सेल्सिअस पैकी त्यापेक्षा जास्त जाऊ शकते आणि कोकणात खास करून किनारपट्टीपासून दूर असलेले भाग आहेत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे ते 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहणार आहेत. तर राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये विदर्भातील काही भागात अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर किंवा नागपूर तापमान 38-39 अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळेल. सोलापूर 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त, जळगाव 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त, तर राज्याच्या इतर ठिकाणी तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस किंवा त्याहून जास्त पाहायला मिळेल. आणि हवामान विभागाने उद्या असा इशारा दिला की पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील. येलो अलर्ट आहे. तर मुंबईसाठी अलर्ट दिलेला नाही. मात्र आज मुंबईत तापमान जास्त होतं आणि उद्यासुद्धा जर पश्चिमेकडून अरबी समुद्रातील वारे लवकर आले नाही, तर उद्यासुद्धा मुंबईत उष्णतेची लाट पाहायला मिळण्याची शक्यता आहेच. त्यामुळे काळजी घ्या, पाणी पीत राहा. सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.